लहानपणी प्रत्येकाने शाळेमध्ये खेळताना पंजा लढवण्याची शर्यत लावली असेल, परंतु पुढे जाऊन ही शर्यत जी आहे एका जिममध्ये कॉम्पिटिशन बनेल हे कोणाला वाटलं नव्हतं। अशीच जी आहे आर्म रेसलिंगची स्पर्धा म्हणजे पंजा लढवण्याची स्पर्धा वसई पश्चिमेच्या अर्थ फिटनेस जिममध्ये आयोजित करण्यात आली होती। 2 वजनी गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती। 70 किलोच्या खाली आणि 70 किलो वरील अशा वजनी गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये मोठ्या प्रमाणावर देखील महिलांनी सहभाग घेतला होता, काही तरुणी देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल। या स्पर्धेचे नियम देखील यावेळी सांगण्यात आले की आपण लहानपणी सर मजेशीर म्हणून खेळत होतो, परंतु हा खेळ खेळताना त्याचे देखील काही नियम आहेत। ग्रिप कशा प्रकारे पकडली पाहिजे असे विविध नियम यावेळी सांगण्यात आले आणि स्पर्धा 2 गटात पार पडलेली आणि याचे विजेते देखील जाहीर करण्यात आले। विजेत्यांना सन्मानपत्र आणि मेडल देखील देण्यात आले। अशा प्रकारची स्पर्धा वसईमध्ये पहिल्यांदा आयोजित करणारी ही अर्थ फिटनेस ही पहिली जिम आहे। त्यामुळे तुम्हाला जर असा पंजा लढवण्याची आवड असेल किंवा पंजा लढवण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही अर्थ फिटनेसमध्ये संपर्क करू शकता की जेणेकरून पुढच्या वेळेला देखील तुम्ही अशा स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता। कशी ही स्पर्धा होती पुन्हा एकदा पाहूया। आर्म रेसलिंगसाठी मोस्टली फोरआर्म्स आणि आर्म्स आणि शोल्डर स्ट्रेंथनिंग आणि बॅक स्ट्रेंथनिंगचा वर्कआउट केला जातात, जेणेकरून प्रेसिंग आणि पुलिंग मूवमेंट चांगल्या होतील। तर त्याच्यासाठी मोस्टली केबल क्रॉसवरती सिंगल हँड डंबलने मूवमेंट्स केल्या जातात, जेणेकरून रोटेटर काफ स्ट्रॉंग राहतील। आयदर शोल्डर डिसलोकेट होण्याचे चांसेस वाढतात। वैसे वसई में अब तक ज़्यादा कुछ टूर्नामेंट्स होते नहीं है, मतलब वसई विरार में, पालघर में मेनली मुंबई में होते हैं। जैसे शेरू क्लासिक हो गया, उसमें हमारे टूर्नामेंट्स रहते हैं। अभी मेनली जो क्लब है जो पूरा वसई विरार भाईंदर तक है वो टेबल टर्मिनेटर्स है, वहाँ पे आप ज्वाइन कर सकते हो। जैसे अभी जिम में अमित सर ने जैसे बोला है करवा रहे हैं हम, तो वैसे आपको अगर ज्वाइन करना है तो कर सकते हो, क्योंकि आर्म रेसलिंग अभी ग्रो कर रही है। जैसे प्रो पंजा आया है अभी, तो वो हिसाब से इतना ग्रोथ है आर्म रेसलिंग में, सबको इंटरेस्ट आ रहा है, तो वो हिसाब से हम अभी ग्रोथ करेंगे और आपको भी जॉइन करना है तो कॉन्टॅक्ट करो। नमस्कार, आज जी कॉम्पिटिशन आयोजित केली आहे अर्थ फिटनेसमध्ये ह्याला पंजा लढवणं असं बोलतात, म्हणजे इंग्लिशमध्ये आर्म रेसलिंग असं बोलतात बेसिकली। तर ही कॉम्पिटिशन वसईमध्ये अर्थ फिटनेसमध्ये फर्स्ट टाईम होत आहे। ह्याचे संबंध फिटनेससोबत भरपूर आहेत, म्हणजे तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग हे सगळं करूनच ही कॉम्पिटिशन तुम्ही व्यवस्थित करू शकता। किती पार्टिसिपेट आहेत? जवळपास आपल्याकडे मोर दॅन 60 पार्टिसिपेंट आले आहेत, त्याच्यात 10 फिमेल्स आहेत आणि त्यांची पण आपसमध्ये टायवर। आणि ह्याची कॉम्पिटिशन ही वेट कॅटेगरी वाईज डिवाईड केली जाते, म्हणजे बिलो 70 kg आणि अबाव 70 kg असे हे लोक डिवाईड करतात। आणि आमच्याकडे हे जजेस पण आलेले आहेत, हे प्रोफेशनल जजेस आहेत। जसे यांचं नाव आहे पार्थ सोनी, हे स्वतः एक आर्म रेसलर आहेत आणि प्रोफेशनल आर्म रेसलर आहेत। आता हे सोशल मीडियातर्फे आणि यंगस्टर्स वगैरे आहेत भरपूर, ह्या लोकांमध्ये खूप ट्रेंड आहे। आधी कसं सोशल मीडिया नव्हती म्हणून हे समोर येत नव्हतं, आता सोशल मीडिया, इन्स्टा आहेत, यूट्यूब्स आहेत, ह्यासाठी ही ट्रेंड भरपूर वर आलेली आहे। म्हणून लोकांना आता कळलं आहे की आर्म रेसलिंग पण एक चांगला स्पोर्ट्स आहे आणि याचे कॉम्पिटिटर पण भरपूर आहेत।